संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आलाय आणि झणझणीत आणि चमचमीत खावंसं वाटतंय तर हा छोले भात तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. अगदी 10 मिनिटांमध्ये होणारा हा छोले भात. तर यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी इथे 1 वाटी कट केलेला बटाटा, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी कांदा, 1 वाटी छोले, पाऊण वाटी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, पुदिना आणि कढीपत्ता घेतलेला आहे. त्याचबरोबर मी जे आपल्याकडे अवेलेबल असतील ते खडे मसाले इथे घेतलेले आहेत. मी इथे 1.5 कप तांदूळ, अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर मी कुकर गरम करू दिला. त्यामध्ये 2 पळी तेल टाकलं. त्यानंतर सगळे खडे मसाले यामध्ये टाकून द्यायचे. ते छान परतायचे. आता आपल्याला इथे टाकायचे आहे आलं लसणाची पेस्ट, जी की मी ओबडधोबड कुटून घेतलेली आहे. ते टाकायची. छान परतून घ्यायचे ते. त्यानंतर कांदा इथे आपल्याला ॲड करायचा आहे, जो की उभा कट करून घेतलेला आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांदा परतण्यासाठी जरा थोडा जास्त वेळ लागतो, पण कांदा कच्चा ठेवायचा नाहीये. कांदा छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. आता मी इथे ॲड करणार आहे बारीक कट केलेला टोमॅटो. टोमॅटो ही आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे. त्यानंतर पुदिना, कढीपत्ता यामध्ये ॲड केलेला आहे. सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला परतायच्या आहेत. त्यानंतर इथे वॉश केलेला 1 वाटी मी बटाटा टाकलेला आहे. बटाटाही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथे मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर शेंगदाणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आणखी एकदा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि आता आपल्याला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे जे की आपले छोले आहेत ते टाकायचे आहेत. मी हे छोले भिजवलेले होते आणि त्याला थोडेसे मोड आले होते, ते इथे मी ॲड केलेले आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला इथे कोरडे मसाले टाकायचे आहेत. छोटा चमचा मी हळद टाकली आहे. आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर मी इथे घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. आपल्याला ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे इथे मसाला ॲड करायचा. या सगळ्या गोष्टी आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर वॉश केलेला तांदूळ आणि डाळ इथे आपल्याला टाकून द्यायचे आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. मी इथे 1.5 कप तांदूळ आणि अर्धा कप डाळ घेतल्यामुळे मी 1.5 ग्लास एवढं पाणी इथे टाकलेलं आहे. कारण यासाठी हे परफेक्ट असं मेजरमेंट आहे. त्यामुळे भात हा एकदम मोकळा होतो आणि शेवटीला आपल्याला इथे सुहाना बिर्याणी मसाला टाकायचा आहे. त्यामुळे याचा सुगंध छान येतो. आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं. गॅस मीडियम हीटवरती ठेवून 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर जास्त गॅस फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर भात हा कच्चा राहू शकतो. तुम्ही बघू शकता भात किती छान मोकळा झालेला आहे. हे बघा किती छान एकदम मोकळा झालेला भात आहे. जर तुम्ही या पद्धतीने जर भात केला तर नक्कीच तुमच्या घरच्यांना हा छोले भात आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.